नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय निवडणूक आयोग या टॉपिकवर आर-आर-बी, एन-टी-पी-सी व ग्रुप डी ला आलेले प्रश्न बघणार आहोत. तर बघूया प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला काय म्हणतो बघा, भारतात मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करतात. तर आपल्या निवडणूक आयोगाचं कलम किती? 324 बरोबर, 324. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात भारतीय निवडणूक आयोग या भारतीय संविधानाने स्थापन केलेल्या संवैधानिक संस्था देशात निवडणूक आयोजित करणे आणि त्यांचे नियमन करण्याची कल्पना केली आहे? म्हणजे आपल्याला कलम विचारलं कोणतं? ई-सी-आयचं कलम विचारलं, म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचं आपल्याला कलम विचारले. तर भारतीय निवडणुकाचं कलम काय? 324. नेक्स्ट क्वेश्चन, ईव्हीएमचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा, ईव्हीएमचे पूर्ण रूप काय आहे? इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. काय? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा, भारतात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक या वर्षी झाली. तर भारतात लोकसभेची पहिली निवडणूक ही 1951-52 ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये झाली. 1951 ते 1952. त्यानंतर बघा, स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक केव्हा झाली? रिपीट क्वेश्चन आहे. 1951 ते 52. लक्षात ठेव, पहिली निवडणूक भारतात 1951 ते 52 या कालावधीत झाली. त्यानंतर बघा, स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली, रिपीट क्वेश्चन आहे, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये क्वेश्चन आल्यामुळे 1952 लक्षात ठेवायचं. सुरुवात 1951 झाली, शेवट 1952 झाला. त्यानंतर 2020 पर्यंत भारतीय निवडणूक आयोगानुसार भारतातील मतदानाची किमान वय डॅश डॅश आहे. तर भारतात किमान वय किती आहे मतदानाचं? 18 वर्ष. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर बघा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी झाली. तर 25 जानेवारीलाच मतदार दिन, म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. काय? राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. त्यानंतर बघा, संसदेच्या आणि प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाच्या निवडणुकांसाठी आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती कार्यालयांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची भूमिका निहित आहे. म्हणजे हे याद्या म्हणजे मतदार याद्या कोण तयार करतं? तर ते कोण करतं? निवडणूक आयोग. त्यानंतर बघा, वरीलपैकी काहीही नाही म्हणजेच नोटा पर्याय भारतात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा कधी वापरण्यात आला? विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा कधी वापरण्यात आला? बरोबर, तर तो आहे नोव्हेंबर 2013 साली. त्यानंतर बघा, भारतात मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ काय असतो? बघा, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. भारतात मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ काय असतो? तर बघा, मॅक्स 6, किती? मॅक्स तो त्या पदावर 6 वर्ष राहू शकतो. किती? 6 वर्ष, किंवा 65 वर्षाच्या आत, म्हणजे 65 वर्ष झालं तर त्याला ते रिटायर करावं लागतं. बरोबर, म्हणजे काय? 6 वर्षाचा कालावधी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत चालू ठेवता येतं. यापैकी जे आधी असेल ते तो रिटायर होऊन जातो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ईव्हीएम बरोबर भारतात प्रथमच वापरली गेली? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. त्यानंतर, निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी पाळायचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे यांना काय म्हणतात? बघा, निवडणुकीच्या वेळी निवडणूक डिक्लेअर झाली की काय लागली म्हणतात? बघा, आचारसंहिता. काय म्हणतात? आचारसंहिता. तर याचं योग्य उत्तर काय? आचारसंहिता. आणि इंग्रजीमध्ये याला कोड ऑफ कंडक्ट, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतात. त्यानंतर, भारताच्या निवडणूक आयोगाच्या मते राजकीय पक्ष त्यांचा जाहीरनामा निवडणूक पूर्व कालावधीत प्रसिद्ध करू शकत नाहीत. म्हणजे निवडणूक पूर्व कालावधी किती? तर तो 48 तासाच्या आत ते जाहीरनामा प्रसिद्ध करू शकत नाहीत. त्यानंतर, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? बघा, हा करंटचा क्वेश्चन किंवा 2019चा. तर त्यावेळी सुनील अरोरा हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता सध्या का नाही, आजच त्यांची नियुक्ती झाली. ज्ञानेश कुमार. कोण? ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून. बरोबर आहे. तर याच्या आधी कोण होते? राजीव कुमार. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. त्यानंतर बघा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात? बरोबर, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? तर ते करतात भारताचे राष्ट्रपती. कोण? भारताचे राष्ट्रपती. इथं ऑप्शनमध्ये उत्तर नाही आहे, हे ऑप्शन चुकीचे आहेत.
भारताचे राष्ट्रपती हे भारतीय मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करतात. त्यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतील नागरिकांच्या वाढत्या सहभागासाठी देशभरात 8वा राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला? तर बघा, मतदार दिवस केव्हा असतो? तो 8वा असू द्या, 2रा असू द्या, 10वा असू द्या, तो 25 जानेवारीलाच केला जातो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या निवडणूक प्रक्रियेसाठी भारतीय निवडणूक आयोग जबाबदार नाही? बघा, भारतीय निवडणूक आयोग लोकसभा, राज्यसभा, पुन्हा इथं हे चुकलेलं आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. तर काय तर हे ट्रान्सलेशनमध्ये चुकलेलं, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. तर बघा, निवडणूक आयोग कोणते कोणते निवडणूक घेतं? राष्ट्रपती, पुन्हा उपराष्ट्रपती, पुन्हा लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा आणि विधान परिषद, बरोबर. एवढ्या निवडणूक आयोग घेतं. तर ते उरलेले जे बाकी निवडणूक असतात, पंचायत निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिका, तर ते निवडणूक आयोग घेत नाही. तर अशा प्रकारे उत्तर डी. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान भारतीय लोकशाही व्यवस्थेबद्दल मताधिकाराबाबत चुकीचे आहे? बरोबर. आपल्या मताधिकाराबाबत चुकीचं विधान कोणतं आहे हे आपल्याला विचारलंय. बघा, 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणताही नागरिक मतदान करू शकतो, हे बरोबर आहे. मानसिकदृष्ट्या अक्षम्य व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, बरोबर आहे. तर याच्यानंतर तिसरं काय बघा, मतदार यादीत अधिसूचित व्यक्तीलाच मतदान करण्याचा अधिकार आहे, तर हे पण बरोबर आहे. मताधिकाराच्या संदर्भात कोणताही लिंगभेद नाही, हे पण बरोबर आहे. तर बघा, हे जे मानसिकदृष्ट्या अक्षम्य व्यक्ती असतात त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यानंतर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून कोण हटवू शकतं? तर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संसदेची दोन्ही सभागृह हे ठराव पास करून त्यांना पदावरून हटवू शकतात. त्यानंतर CECचे पूर्ण रूप काय? CEC म्हणजे काय? चीफ इलेक्शन कमिशनर, बरोबर. चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे काय? मुख्य निवडणूक आयुक्त, बरोबर. चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त. तर अशा प्रकारे आपले निवडणूक आयोगावर रेल्वे NTPCला आलेले व ग्रुप डीला आलेले प्रश्न संपले. धन्यवाद.